इंग्लिश आपण कसा सोडवला पाहिजे, तर या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण मराठीमध्ये आपल्याला चांगले मार्क पडतात, परंतु इंग्रजीत आपल्याला चांगले मार्क मिळत नाहीत. मग इंग्रजीची तयारी करायची कशी, इंग्रजीमध्ये चांगले गुण मिळवायचे कसे, प्रश्न नेमके कसे येतात, प्रश्नामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, आपल्याला ते समजून कसं घ्यायचं, या सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे. प्रश्न समजून सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला आताच लाईक करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा मिळत राहतील. बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिले 1 ते 3 पर्यंतच्या क्वेश्चनसाठी काय म्हटलं आहे. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हा छोटासा पॅसेज काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. द हॉर्स इज अ कॉमन टेम ॲनिमल. आफ्टर द काऊ, बफेलो अँड द गोट, इट इज द मोस्ट युजफुल ॲनिमल. अ हॉर्स इज यूज्ड फॉर रायडिंग, in hunting, the draws our cart, it is very faithful. अशा प्रकारे हा आपला काय आहे, पॅसेज आहे. प्रश्न काय विचारला बघा पहिला, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. द हॉर्स इज मोस्ट डॅश डॅश ॲनिमल. बघा कुठेतरी आलंय इज मोस्ट, हे बघा इथं उत्तर दिलेलं आहे ऑलरेडी. आपल्याला काय करायचं, फक्त ती युजफुल टिक करायचं. 4 नंबरचा ऑप्शन, पहिल्याचं उत्तर आहे 4 नंबर, मोस्ट युजफुल ॲनिमल. पुढे बघा, चूज द ॲनिमल विच इज नॉट मेन्शन इन द गिवन पॅसेज. गिवन पॅसेज मध्ये कोणता ॲनिमल तुम्हाला दाखवलेला नाही. तर मग आपण बघूया कोणता ॲनिमल दाखवलेला नाही. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काऊचा काही उल्लेख आहे का पॅसेजमध्ये? काऊ दिसते का पॅसेजमध्ये? दिलेलं का काऊ असं नाव? तर ते बघूया आपण, दिसते का आपल्याला कुठे? बघा, या ठिकाणी वाचलं तर काऊ आहे. त्याच्यानंतर बफेलो, 3 नंबरचा ऑप्शन बफेलो, या ठिकाणी बफेलो आहे. गोट पण आहे. फक्त हे जे आहे हा शब्द बुलक, हा शब्द त्या ठिकाणी नाहीये आणि नॉट मेन्शन म्हटलं म्हणून आपलं उत्तर आहे दुसरा जो प्रश्न आहे, दुसरं जे ऑप्शन आहे ते आपलं उत्तर असणार आहे. पुढे बघा, अ हॉर्स इज नॉट युज्ड फॉर. कशासाठी यूज नसतो? रायडिंगसाठी यूज करतो आपण, ड्रॉइंग कार्डसाठी यूज करतो, हंटिंगसाठी यूज करतो, फक्त नथिंगसाठी यूज करत नाही. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 3 असणार आहे. या ठिकाणी आपण हे प्रश्न असे समजून घेतो, चूज द फॉलोइंग ॲनिमल, कोणता ॲनिमल आला असं वाटतं आपल्याला आणि आपण काऊ लिहून मोकळा होतो किंवा याच्यामध्ये रायडिंग लिहून मोकळा होतो. तसं नाही करायचं, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. आता या ठिकाणी तुम्हाला रायमिंग वर्ड्स सांगितले आहेत. रायमिंग वर्ड्स बघा पुढच्या प्रश्नामध्ये, सिलेक्ट द मिसमॅच पेअर. ऍक्टर ट्रॅक्टर, टॉवर पॉवर, प्लॅस्टिक इलेस्टिक, क्रिकेट साचेट. हे काय होणार आहे? वेगळं असणार आहे. वेगळं असणार आहे म्हणून आपलं उत्तर असणार आहे चौथ्याचं दुसरं हे आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय म्हटलंय बघा, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द प्रॉपर मोटो. ही पिक्चर बघा आणि याचा मोटो काय आहे ते सांगा. काय करायचा, मोटो काय आहे ते सांगा. मग मोटो काय असणार आहे बघा याचा, तर याचा मोटो असणार आहे, पिक्चरमध्ये काय दाखवलंय, पुस्तकं दाखवली तिथे, पुस्तक वाचतायत मुलं, इकडे पुस्तक वाचतो, हा पुस्तक हा पुस्तक हा पुस्तक, म्हणजे बुक्स विषयी काहीतरी आहे. म्हणजे वी लव्ह बुक्स, हेल्थ इज वेल्थ नाही, प्रोटेक्ट ऑल ॲनिमल नाही, प्रोटेक्ट ऑल प्लांट्स नाही. तर याचं उत्तर असणार आहे 1 नंबर. पुढे जाऊयात. बघा, या ठिकाणी एक शब्द दिला आहे, तो आपल्याला काय करायचे, अरेंज नंबर्स प्रॉपरली अँड मेक अ मिनिंगफुल वर्ड. तर याचं उत्तर आपलं असणार आहे 6व्या प्रश्नाचं 2 नंबर. काय शब्द तयार होतो बघूया. 4 म्हणजे एफ, 1 म्हणजे ए, 6 व्ही, 9 ओ, त्यानंतर 8 यू, त्याच्यानंतर किती 2 7, 2 आर, 7 आय, 5 टी आणि शेवटी 3 ई. फेवरेट हा शब्द तयार होतो, याच्यामुळे आपलं ऑप्शन असणार आहे 2 नंबर. पुढे जाऊया. बघा, हा साईन कोणता आहे, कोणत्या साईडला जा म्हणतंय, गो स्ट्रेट म्हणतंय, टर्न लेफ्ट म्हणत आहे, की अपवर्ड म्हणत आहे, की टर्न राईट म्हणत आहे. तर हे म्हणत आहे टर्न राईट. काय म्हणत आहे, टर्न राईट. 4 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वी शुड कट अवर नेल्स. वी शुड कट, आपले नख आपण कापले पाहिजे. कधी? डेली कापायला पाहिजेत का, अर्ली कापायला पाहिजेत का, केअरलेसली कापायला पाहिजेत का, रेग्युलरली कापायला पाहिजेत? तर आपण ते रेग्युलरली कापायला पाहिजेत. ओके, चला 9व्या प्रश्नाकडे जाऊया. 9व्या प्रश्नात प्लांटचे टाईप विचारलेत. चर्ब, कॅक्टस, क्लाइंबर
आणि इथे बड म्हणजे फुल, रूट म्हणजे मूळ, स्टेम म्हणजे झाडाचं स्टेम, आणि या ठिकाणी हर्ब हा एक वेगळा प्रकार आहे प्लांटचा. त्याच्यामुळे आपलं उत्तर येणार आहे 4 नंबर हर्ब. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर मेकिंग अ रिक्वेस्ट. रिक्वेस्ट साठी काय करणार बघा. माय फ्रेंड अर्नव फॉरगॉट हिज इरेजर अँड वांट टू बोरो इट. काय म्हणणार? आय ब्रॉट युअर इरेजर नाही म्हणणार. प्लीज गिव्ह मी युअर इरेजर. राईट, प्लीज गिव्ह मी युअर इरेजर, कारण आपल्याला काय करायचे आहे? रिक्वेस्ट करायची आहे. रिक्वेस्ट साठी प्लीज. फाइंड माय इरेजर नाही होणार. कॅन आय गिव्ह माय इरेजर टू यू हे पण नाही होणार. म्हणजे आपलं 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा 11वा. कंप्लीट द ग्रीड बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट. कसं करणार इथे बघा काय म्हटलंय. इथं काय होईल बघा. ए टाकलं तर क्रॅव होईल, पण आपल्याला माहिती आहे क्रो, CROW क्रो, OSTRICH ऑस्ट्रिच, आणि CRANE क्रेन, आणि इकडे EAGLE ईगल, म्हणजे OCE. ऑप्शन नंबर 4. समजते का तुम्हाला? समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला येत असतात आणि तुम्हाला उत्तर द्यायची असतात. आता बघा 12वा प्रश्न. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर गिवन वर्ड. काय दिलाय? सेप, अरोमा, रफ, ब्रिक आणि वेपर. याच्यामध्ये सेप कोणाला? ब्रिकला सेप असतो, तर तो आपण लिहू शकतो 3 नंबरचा ऑप्शन ब्रिक. सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क इन द मेन्शन इन गिवन सेंटेन्स. सेंटेन्स मध्ये कोणतं पंक्च्युएशन मार्क आहे? याला काय म्हणतो आपण? एक्सक्लेमेशन मार्क. 1 नंबर. इफ पिग्स क्वेल देन वॉल्स वूल्स. वूल्स काय करतात? तर ते हाऊल करतात. काय करतात? हाऊल. हे शब्द दिले तर कोणते? ध्वनी दर्शक शब्द. कशाचे काय? जसं कावळा, काव काव, तसं त्या पद्धतीचे शब्द आहेत. गाईचं हंबरणे, कुत्र्याचं भुंकणे, तसं याचं काय? या ठिकाणी पिग आणि अशा प्रकारचे शब्द तुम्हाला पाठ करायला हवेत. 15 बघूया. 15 मध्ये काय दिले? तर चित्र दिले आणि यावरून आपल्याला बघायचं सेंटेन्स कोणतं येईल. तर बघा, हाऊ सॅड. हाऊ सॅड म्हणते का ती? नाही. हाऊ मिसरेबल नाही. व्हॉट अ पिटी नाही. व्हॉट अ सरप्राईज. काय म्हणते? व्हॉट अ सरप्राईज. त्यानंतर पुढचं 16वं बघा. फिल इन द ब्लँक बाय युजिंग द करेक्ट आर्टिकल. काऊ इज अ युजफुल येणार इथे. युजफुल. यू ला बघा इथं कोणतं इ आलंय? इ आलंय, म्हणून काय म्हणतो आपण? युजफुल. बघा इथे युजफुल, आपण युजफुलला य आलं. य म्हणजे वाय सारखा त्याचा उच्चार होतो, म्हणून या ठिकाणी अ येणार. एन येणार नाही. 16व्याचं आपलं उत्तर असणार आहे 2 नंबर. असे आपल्याला भ्रमात टाकणारे प्रश्न या ठिकाणी येत असतात. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. वेदांत अँड हिज टीम ओन द फुटबॉल मॅच. मॅच जिंकले तर तुम्ही त्याला काय म्हणणार? तर तुम्ही त्याला काय बेस्ट ऑफ लक म्हणणार, गुड बाय म्हणणार, हॅपी बर्थडे म्हणणार, की कॉंग्रॅच्युलेशन? कॉंग्रॅच्युलेशन म्हणणार. 1 नंबरचा ऑप्शन काय आहे? बरोबर आहे. बघा पुढे 18 नंबर. चूज द करेक्ट सेंटेन्स शोईंग करेक्ट पोझिशन ऑफ कॉमा. कॉमा करेक्ट कुठं आहे? आय ऑर्डर्ड पोटॅटो शुगर एग्स. इथं यायला नाही पाहिजे कारण अँड दिले. आय ऑर्डर्ड. ऑर्डरच्या लगेच पुढे कॉमा नको. आय ऑर्डर्ड शुगर पोटॅटो शुगर एग्स. राईट. 3 नंबरचं आपलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे. तर पुढे बघा या ठिकाणी काय म्हणलंय. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. इथं सुई दिली, निडल, स्ट्रिंग, सीव, हिम. त्यानंतर आपण टॉस करू शकतो का? स्पिल करू शकतो का? ब्लिंक करू शकतो का? स्टिच करू शकतो? स्टिच करू शकतो, शिवू शकतो. म्हणण्याचा ऑप्शन आहे 4 नंबर. सॉल्व द रिडल. इट हॅज 3 ब्लेड्स. दे गो राऊंड अँड राऊंड. इट गिव्स अ कूल इयर. व्हॉट इज दिस? काय असेल हे बरं? त्याला 3 पंख असतात, ब्लेड्स असतात, गोल गोल फिरतो, हवा देतो, फॅन आहे तो. बरोबर. सिलेक्ट द करेक्ट स्पीच. द गिवन पिक्चर. पिक्चर मध्ये काय दिसतंय आपल्याला? काय म्हणतो ह्या कानापाशी हात लावून? व्हॉट्स रॉंग नाही म्हणणार. आय डोंट नो नाही म्हणणार. आय कांट हिअर यू. मी तुमचं ऐकू शकत नाही असं म्हणतोय तो. 3 नंबरचा ऑप्शन. सिलेक्ट द सुटेबल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. देअर लिव्ड अ किंग. कधी कुठं राहत होता? मेनी मेनी इयर्स फ्रॉम नाऊ, जस्ट नाऊ, डे आफ्टर नो, लॉंग लॉंग. 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. लॉंग लॉंग एगो देअर लिव्ड अ किंग. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. काय? आर यू रेडी? आर. आर म्हणजे व्हर्ब आलं, म्हणजे हे काय आहे? क्वेश्चन आहे. हा काय? क्वेश्चन आहे, म्हणून 2 नंबरचं क्वेश्चन मार्क. त्यानंतर fill in the blanks with the correct option. I wash my hands and dash dash eating. जेवणाच्या बिफोर आणि आफ्टर. बरोबर. बिफोर आणि आफ्टर 4 नंबर.
आणि 25 बघा या ठिकाणी सिलेक्ट द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. आय ब्रश माय टीथ ट्वाइस टू फर्स्ट, नाही 2 वेळा, ट्वाइस 2 नंबर. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने मी तुम्हाला 25 प्रश्न या ठिकाणी सांगितलेत. इंग्लिशचे प्रश्न कसे असतात ते. आता फक्त तुमचं काम काय आहे, व्हिडिओला लाईक करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं, कारण अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हॅलो मित्रांनो, नमस्कार. इयत्ता 5वीची स्कॉलरशिप परीक्षा जवळ आली आहे. 22 फेब्रुवारीला आपली परीक्षा असणार आहे. 22 फेब्रुवारी. तर त्या अनुषंगानं आपण आज तयारी करणार आहोत. 22 फेब्रुवारीच्या परीक्षेला आपल्याला चांगले मार्क मिळायचे असतील तर इंग्लिश आपण कसा सोडवला पाहिजे, तर या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. त्या संदर्भात